बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तसा हिरवा कंदील देखील दर्शवला आहे आणि काल बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात बारामतीमधील काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडल्यात. माझ्याबरोबर जे बारामतीमधून ही पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत ते वीरधवल गाडे असतील किंवा ॲडव्होकेट आकाश मोरे असतील किंवा वैभव बुरुंगोले असतील, हे तीनही इच्छुक उमेदवार माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल मला, बारामतीची ही जी पोटनिवडणूक आहे सुरुवातीला बिनविरोध होईल असं चित्र होतं आणि बऱ्यापैकी तोच मेसेज होता, मात्र तुम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. कारण की बारामती पोटनिवडणूक जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ॲक्च्युली त्यांची महाविकास आघाडीतर्फे ही जागा बारामतीमध्ये ही महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्रजी पवार साहेब गटांनी लढवलेली आहे. बरोबर. ही त्यांना जागा सोडलेली होती, पण त्यांनी अचानक महाविकास आघाडीला कोणत्याही विश्वासात न घेता त्यांनी एक स्टेटमेंट केलं की महाविकास आघाडीतर्फे आम्ही कोणताही उमेदवार देणार नाही. त्याच्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि विजय वडेट्टीवार साहेब यांनी स्टेटमेंट दिलं की शरदचंद्रजी पवार साहेब गट हा निवडणूक लढणार नसेल तर ही काँग्रेस पक्ष लढवेल. त्याच्यामुळे ही आम्ही निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीतील नेत्या म्हणून बघितलं जातं सुप्रिया सुळेंकडे, मग त्यांनी जे स्टेटमेंट केलं किंवा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती मग महाविकास आघाडीतीलच नेत्यांना मान्य नाही का? नाही, त्यांनी प्रतिक्रिया बहुतेक एक कन्सेन्सस म्हणजे सगळ्यांशी चर्चा करून दिली असेल असं मला वाटत नाही. त्यांनी परस्पर जाहीर केलं की आमचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सुनेत्राताईंना बिनविरोध करू, म्हणजे बिनविरोध आम्ही सीट देणार आहोत. तर त्यांनी, मला असं वाटतं की त्यांनी ह्या संदर्भात आमच्या वरिष्ठांची काही चर्चा सल्लामसलत केली नसावी, तर त्यामुळं हा सगळा झालेला आहे. जो गोळ म्हणता येणार नाही, पण जे काय आता निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत, तर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या का जातोय आम्ही, हा तर प्रश्न सगळ्या लोकांना बारामतीकरांना पडला असेल. बारामतीमध्ये जे अजित पवारांचं दुःखद घटना झाली, ऍक्सिडेंट झाला, यामध्ये ते मृत्यू पावले. यानंतर रोहित पवारांनी जो काही मुद्दा उपस्थित केला त्या उपस्थित मुद्द्याला कुठं पूर्णत्वाला गेलंच नाही. बरं. महाराष्ट्रभर ते फिरले, प्रेस कॉन्फरन्सेस केल्या, लोकांना विनवण्या केल्या, पण भाजप गव्हर्नमेंट केंद्रातलं आणि राज्यातलं तस की बस झालं नाही. त्यामुळे त्यांनी दिल्लीकडे गेले आणि LOP आदरणीय राहुलजी गांधी यांचे संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाचं राज्य आहे कर्नाटक, यामध्ये तुम्ही 0 FIR कराल आणि तिथे FIR कराल. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाचा तुम्ही FIR दाखल करून घेत नसाल, ऍक्सिडेंटच्यावर कुणावर ठपका ठेवत नसाल की ह्यांच्यामुळे झालं. आम्ही तर म्हणतोय महाराष्ट्राचा प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री. मग त्याची जबाबदारी का नाही? रोडवरचं किंवा आकाशातलं काही घटना घडल्या तर त्याची जबाबदारी का नाही? काय त्यांनी काय दिलगिरी व्यक्त करण्यापलीकडे काय केलं? अकाउंटेबिलिटी फिक्स कोणावर केली? तर ती अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी रोहित पवार करतात. या दोघांनी आम्हाला इन्स्पायर केलंय. रोहित पवार असतील तसंच राहुल गांधी असतील, यांनी जो संघर्ष उभा केलाय तो संघर्ष अंतिम टप्प्यामध्ये, कारण का महाराष्ट्रातील बहुजन समाज, पुणे बारामतीतील बहुजन समाज यांना प्रश्न पडलेला आहे, अरे आमचा कर्तबगार नेता गेला. हे ठीक आहे, नेता गेला, रोहित पवार लढतायत, मग आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात? बरेचसे मुद्दे आहेत. जो भाजपने अंदाधुंदी कारभार चालू केलेला आहे किंवा त्यांच्या माध्यमातून होतोय, खरा सारखा माणूस इथं जन्माला येतो आणि 5-5, 6-6 वर्ष आदरणीय गृहमंत्री असताना त्याचं म्हणजे 1 कोटीची संपत्ती ज्यावेळेस हजारो कोटीमध्ये होती, अशा म्हणजे असं होऊ शकतं का? बारामती जनता भावनिक आहे ना, भावनिकतेमध्ये बऱ्याच ठिकाणी असं आपण बघितलेलं आहे की अशी घटना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी घडते त्यावेळी बहुतांश ती निवडणूक बिनविरोध केली जाते. इतर ठिकाणी काय केली नाही. ज्या वेळेस आमचे कोल्हापूरचे जाधव साहेब एक्सपायर झाले त्यानंतर का भाजपने नाही केली? किंवा नांदेडमध्ये आत्ताच नांदेडमध्ये आमचे काय अंतापूरकरांचे एक्सपायर झाले, ते त्यांच्या मुलाच्या विरुद्ध उभा केले लोक. म्हणजे तुम्ही कराल ते पूर्व दिशा, आम्ही कराल तर विरोध, आम्ही सद्भाव करा. आम्हाला सहानुभूती सुनेत्र पवार आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आहे.
तो भावनिक मुद्दा आहे, पण आम्हाला कर्तव्य काहीतरी काय करायचं ना. लोकांपुढे आम्हाला कर्तव्याने जाऊन बोलायचं की अशा पद्धतीने ऍक्सिडेंट झाला, हे जबाबदार आहे, यांच्यावर FIR केली पाहिजे. आणि सरकारने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची खंबीर दखल घेतली नाही. याच्यात आम्हाला कुठंतरी पाल चुकली, कुठंतरी काहीतरी काळबेर वाटतंय, म्हणून आम्ही हे इलेक्शन. हे म्हणतात सहानुभूती आहे, सुनेत्रा पवारांबद्दल सहानुभूती आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती आहे. मग विरोध का? तुमचा विरोध तर भाजप सोबत आहे. तेच सांगतो, आमची सहानुभूती अजित दादांबद्दल आहे, त्यांच्या कुटुंबाबद्दल आहे. ते जे झालं घटना ते दुर्दैव आहे, पण त्यांच्या ह्या सहानुभूतीच्या पाठीमागून भाजप जे काही षड्यंत्र ह्या बारामतीमध्ये करतंय, मग ते जातीवादाचं असेल, प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करायचं असेल, किंवा भाजपच्या ज्या सगळ्या रणनीती आहेत आताच्या, सगळे जे धोरणं आहेत ते सामान्य माणसाला त्रास देणं. मग तुम्ही गॅसचा मुद्दा असेल, मध्यंतरी मोदी साहेबांनी ट्रेड डील केलं, शेतकरी देशद्रोहीला लागतील, माल जायचं त्यांचा थांबलेला आहे. असे काही जे भाजप विरोधी, भाजपने जे काही षड्यंत्र, आणि अशा भाजपला हे लोक जाऊन साथ देतात. आणि आमचं एकच म्हणणं आहे, ही बारामती शाहू फुले आंबेडकरांना मानणारी, पुरोगामी विचाराला मानणारी ही बारामती आहे. आणि ही बारामती आदरणीय पवार साहेब असतील, बरेच बारामतीतले लोक होते ज्यांनी स्वाभिमानाने बारामती या ठिकाणी दिली. ह्या विकास झाला, 25 वर्षाचा हा विकास आपण करत असताना काँग्रेसच्या काळात झाला. काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आला. हे सगळं असताना हे कुठं गतवैभव, हे कुठलं हे व्हायला नको. आणि भाजपच्या चुकीच्या धोरणात कुठंतरी ह्या बारामतीला गालबोट न लागण्यासाठी ही निवडणूक आहे. भाजपला विरोध म्हणून पवारांना विरोध, भाजप बरोबर जाणाऱ्या लोकांनाचा आमचा विरोध आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी बारामतीमध्ये, शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या बारामतीमध्ये जर कोण भाजप बरोबर जाऊन हे ठिकाणी काम करणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. पण आता काल मुलाखती झाल्या, कोणी मुलाखती दिल्या? तुमच्या तिघांच्याही मुलाखती झाल्या? हो, एकूण 6 लोकांनी मुलाखती दिल्या. स्वतः झूम मिटिंगवर सपकाळ साहेब होते, त्यांनी सविस्तर माहिती घेतली की कसं लढायचंय, काय इलेक्शन अवघड आहे, पण आपले मुद्दे सर्वसामान्य महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात, बारामती तालुक्यात, तसं महाराष्ट्रात जावा. काय बारामतीकर साथ देतील जर निवडणुकीच्या आखाड्यात उभा राहिला? तुम्ही राहाल, हे राहतील किंवा अन्य कोणी राहील 6 पैकी बारामतीकर साथ देतील का? विश्वास आहे? देतील ना, अवश्य देतील. कारण काय आहे, विरोधी मतदान दरवेळेस आपण बघितलेले, पण आता आला भावनिक हा विषय. भावनिक जरी आला असेल तर काही गट मानणार आहे, किंवा ज्या गोष्टी झालेल्या, पहिली गोष्ट अजितदादाच भाजपबरोबर गेलेले हे तमाम बारामतीकराला मान्य नव्हते. कारण की त्यावेळेस त्यांनी साथ बी दिली की दादा परत या. मग ते कशासाठी होतं? मग आता त्यांना पण ते मान्य नाही, ते देतील आम्हाला साथ. 14ला तुम्ही निवडणूक लढले होते, त्यावेळेस पराभव झाला होता. आता पुन्हा तुम्ही लढताय. आता एकीकडे लोकशाहीचा अवलंबत्व मार्ग म्हणून तुम्ही निवडणूक लढताय, दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत, भावनिक वातावरण आहे. कसं होईल या निवडणुकीत जर निवडणुकीच्या आखाड्यात असाल तर? नाही, निवडणुकीला मी तुम्हाला तसं सांगितलं की बरेचसे लोकांना बरेचसे प्रश्न पडलेले आहेत. अपघातापासून ते सगळं साधारण बारामतीतले जे काय आता ही जी डेव्हलपमेंटची गती आहे, बारामतीकरांना वाटतं कुठं कमी झाल्यासारखी. ही गती खरंच स्वप्न अजित पवारांचं पुढे करायचं असेल तर ही त्या पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे. रोजगार कमी झालेले आहेत, नवीन कंपन्या यायला नको म्हणायला लागलेल्या आहेत. तर ही कुठे सुसूत्रता काँग्रेसच्या माध्यमातून येऊ शकते. कारण का काँग्रेसच्या माध्यमातूनच ही काय जी प्रगती झाली, आदरणीय अजित पवार काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांच्या अंडर खाली काम केलं आणि अत्यंत चांगलं काम केलं. म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण असतील, त्यांनी अत्यंत चांगलं फंड्स पुरवले. त्या पद्धतीने अजित पवारांनी काम केलं. तर तशा पद्धतीने जर काम खरं श्रद्धांजली व्हायची असेल तर ही काम अजून अधिक स्पीडनी, कारण का आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठं संधी दिली तर ही स्पीड आम्ही गाठू शकतो. बेरोजगार तरुण आहेत, त्या बेरोजगार. आणि दुसरं एक महत्त्वाचा विचार, जे काय आता ह्या कमी काळामध्ये गुन्हेगारी फोपावली आहे, अजितदादांच्या काळात असं नव्हतं. ह्याला कुठेतरी अंकुश, आम्ही उत्स्फूर्तपणे बाहेर पडलोय की ह्याला कुठेतरी अंकुश घातला पाहिजे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक जर लढाई झालं तर बारामती म्हटलं की 2 पावरात विभागले जाते. एक शरद पवार असतील, दुसरे अजित पवार होते, ते आता आपल्यात नाही आहेत. सुनेत्रा पवार आहे, त्यांचं कुटुंब आहे. काँग्रेसचा किती वोटर आहे? ऐका ना, काँग्रेसचा वोटर, काँग्रेस एक विचारधारा आहे. आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, हे सुद्धा त्याच विचारसरणीमध्ये जडणघडण झालेली लोक आहेत. बारामती तुम्हाला मी मागे सांगितलं काँग्रेसचा पूर्वपार असून असणारा आहे. या ठिकाणी वोटर आहेत, मतदार आहेत. काँग्रेसला मानणारा विचाराचा वर्ग आहे. मग ते अल्पसंख्याक असतील, बहुजन समाजातले असतील, बरेच लोक असतील. जो विचार इथला भाजप तोडण्याचा प्रयत्न 2014 सालापासून तुम्ही बघा, हा जो काय आरक्षणाचा मुद्दा असेल, हे भाजपनी
प्रत्येक समाजात तेढ निर्माण करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. हम्म. आणि त्यांची कटपुतली इथले पुढारी हे होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि बारामती त्यांच्या दावणीला जाऊन बांधू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. काल त्यासाठी मुलाखती दिलेत, काय वाटतं निवडणूक लागेल की बिनविरोध होईल? शरद पवार आहेत, महाविकास आघाडीतले मोठे नेते आहेत, आणि काँग्रेस आणि ठाकरेंची सेना महाविकास आघाडीचा भाग आहे, आणि पवारांच्याच बारामतीत येऊन पवारांच्याच विरोधात लढायचंय. कुठेतरी मनोमिलन होऊ शकतं, निर्णय बदलू शकतात. हे बघा, आम्ही पक्षाला मानणारे कार्यकर्ते, एका विचाराने काम करणारे कार्यकर्ते. पक्षाने आम्हाला लोकसभेला सांगितलं होतं सुप्रियाताईंचं काम करा, आम्ही सुप्रियाताईंचं केलं. विधानसभेला आम्हाला त्यांनी सांगितलं युगेंद्र पवारांचं काम करा, आम्ही युगेंद्र पवारांचं काम केलं. मी स्वतः काम केलं, आम्ही सगळ्यांनी केलं. बूथवर उभं राहण्यासाठी स्वतःपासून सुप्रियाताईंच्या वेळेस तुम्ही स्वतः होता, काय परिस्थिती होती, कोण कोण काम केलं तुम्ही बघितलेलं आहे. कशा अडचणीच्या काळात आम्ही त्या ठिकाणी सुप्रियाताईंचं काम केलेलं आहे. तसं आत्ता सुद्धा पक्षश्रेष्ठीने आम्हाला आदेश दिले होते, तयारी चालू करा, सगळी चालू. याच्या व्यतिरिक्त तयारी चालू आहे, लोकांच्या भेटीगाठी, उमेदवारांचं सगळं हे चालू आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठींच्या निर्णय आम्ही पक्षाशी मानणारे कार्यकर्ते आहोत. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल, प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे वरिष्ठ नेते असतील, सगळ्यांचा निर्णय जो काही होईल त्या हिशोबाने आम्ही इथून पुढची वाटचाल असेल. तर हे बारामतीमधील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि उद्याच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असणारे चेहरे देखील आहेत. यांनी आपल्या मुलाखतीही दिल्यात. या ठिकाणी त्यांचा पवार कुटुंबांना थेट विरोध नाही आहे, मात्र भाजपची सरणी जी आहे ती विचारसरणी काँग्रेसला पटत नाही आहे. दोघांच्या विचारसरणीमध्ये विरोधाभास आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी आहे, आणि यामुळेच कुठेतरी ही निवडणूक लढवणं काँग्रेस ठाम आहे. अर्थात पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाला हे इच्छुक उमेदवार आहेत तेही बांधील असतील. त्यामुळे उद्याच्या 2 दिवसात काय घडामोडी होतात ते पाहणंही महत्त्वाचं असेल. देवा राखून, NDTV मराठी, बारामती.